रोहित जर मोठा झाला असता जर म्हणजे जाड झाला असता तर तो ज्या पद्धतीने आता क्रिकेट खेळतोय त्याला सक्सेस मिळाला असं मला वाटत नाही. भारतीय संघाचा कर्णधार ज्याला आपण आपला रोहित असं नाव असतो त्या कर्णधारावर थेट जे ते काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे. रोहित शर्माने वजन कमी करायला हवं, रोहित शर्मा जाड आहे का असा त्यांचा सूड होता आणि त्यासोबतच अनेक गोष्टी त्यांनी ज्या त्या एक्सपोजच्या माध्यमातून पोस्ट करत म्हटलेल्या आणि त्याच्यानंतर क्रिकेट चाहत्यांमध्ये रसिकांमध्ये आणि राजकारण सुद्धा ह्या सगळ्या गोष्टींवर होताना पाहायला मिळत आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टींसंदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी रोहित शर्मा याचे कोच दिनेश लाड सर आहेत. सर, तुम्ही ट्विट पाहिलं आहे का आणि हे ट्विट पाहिल्यानंतर तुमच्या काय नेमक्या भावना होत्या? खरं तर खूप चुकीची ट्विट केली आहे त्यांनी. ज्या पद्धतीने त्यांनी रोहितबद्दल जे बोललं गेलं की खूप जाळा झाला आहे, प्लस तो एक चांगला कॅप्टन नाही आहे, फार चुकीच्या गोष्टी या बोलल्या. आणि एका पॉलिटिकल माणसाने असं बोलणं फार चुकीचं आहे, कारण देशाचं पण ह्याच्यात नाव खराब झालेलं आहे माझ्या मते असं मला वाटते. कारण रोहित जर मोठा झाला असता जर म्हणजे जाड झाला असता तर तो ज्या पद्धतीने आता क्रिकेट खेळतोय त्याला सक्सेस मिळाला असं मला वाटत नाही. कारण ज्या पद्धतीने फिल्डिंग करतोय, ज्या पद्धतीने तो बॅटिंग करतोय, खरं बघायला गेलं तर रोहित ज्या पद्धतीने आता फलंदाजी करतोय, कारण त्याला एकच माहिती आहे की मी चांगला स्टार्ट दिला तर येणाऱ्या पहिल्या प्रत्येक बॅट्समनला चांगला मौका मिळेल म्हणजे परफॉर्मन्स करायला. म्हणून तो पहिल्या 10 ओव्हरचा त्याच्यामध्ये फायदा घेण्याचा प्रयत्न करणे. आपण तुम्ही बघितलं असेल की पहिल्या 10 ओव्हरमध्ये आपण 70-80 रनची खेळी करतोय आणि त्याच्यामुळे येणाऱ्या नंतरच्या बॅट्समनला त्याचा फायदा होतोय. कारण नंतरच्या 10 ते 40 ओव्हरमध्ये जे क्रिकेट खेळलं जाते 2 आणि 1 रन 2-1 रन करून बॅट्समन 100ची खेळी पण करतायत आणि तसं सक्सेस मिळतंय. आणि त्याचं कारण रोहित शर्मा ज्या पद्धतीने बॅटिंग त्यांनी जर ठरवलं तर प्रत्येक मॅचला तर 100 धावाची खेळ, कारण ज्या पद्धतीने जो खेळतोय मी बघतोय त्याची बॅटिंग अतिशय सुंदर होते, पण तो स्वतःसाठी खेळत नाही, तो देशासाठी खेळतोय, टीमसाठी खेळतोय. त्याच्यामुळे त्याचा परफॉर्मन्स म्हणजे तो 30-40 रन करतो पण ते 10 बॉल 15 बॉल 20 बॉलमध्ये या पद्धतीने करतोय. त्याच्यामुळे येणाऱ्या बॅट्समनला चांगला फायदा मिळतो याचा मी उल्लेख करेन. यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की एकीकडे वजन कमी करण्याच्या सूचना देणे, त्याच्यानंतर थेट एका कर्णधाराला ज्या थेट देशाचं नेतृत्व इंटरनॅशनल लेवलला करतोय त्याला अनइम्प्रेसिव्ह कॅप्टन असं संबोधणं हे कितपर्यंत उचित आहे आणि ज्या खरं तर खेळाडूला तुम्ही वाढवलं त्याच्याबद्दल ही टिप्पणी आली, त्यामुळे तुमच्या नेमक्या काय प्रतिक्रिया आहेत? ते चुकीचं आहे, कारण मी लहानपणापासून रोहितला बघितलं ज्या पद्धतीने त्यांनी शाळेसाठी पण कॅप्टन्सी केली आहे, म्हणजे प्रत्येक गोष्ट त्याला जिंकण्यासाठीच खेळण्याचा त्याचा प्रयत्न असायचा. मी बऱ्याच त्याच्या इनिंग बघितल्या, त्यांनी स्वतःच्या कर्तृत्वावर त्यांनी मॅचेस जिंकून दिलेल्या आहेत आणि त्याच्याबद्दल असं बोलणं म्हणजे चुकीचं आहे, एक चुकीचं बोलणं झालं त्याच्याबद्दल. कारण तुम्ही बघायला गेलं तर तो जेव्हा कॅप्टन्सी करायला लागला तेव्हापासून जवळजवळ 93% मॅचेस आपण आयसीसी मॅचेस त्याच्या अंडर जिंकलेलो आहोत, एशिया कप जिंकलेलो आहोत, बऱ्याच सिंगर कप जिंकलेलो आहे, म्हणजे बऱ्याच टुर्नामेंट आपण जिंकलेलो आहेत. इव्हन त्यांनी असं बघायला IPLच्या 5 टुर्नामेंट त्यांनी जिंकून दिलेल्या आहेत. त्यांनी स्वतःच्या कर्तृत्वावर, पण त्यांनी ज्या पद्धतीने कॅप्टनशिप केली आहे, त्यांनी ज्या पद्धतीने प्लेयर्सला हँडल केलं त्याच्यामुळे तो परफॉर्मन्स झालेला आहे. तो वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर आहे, म्हणजे 200 धावा त्यांनी वन डेमध्ये 3 वेळा केलेल्या आहेत. म्हणजे अपेक्षेपेक्षा म्हणजे अपेक्षाच करू शकत नाही दुसऱ्याकडनं कोणाकडनं त्या गोष्टी. T20चा तो वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर आहे. परत डेजमध्ये त्यांनी टेस्ट मॅचमध्ये डेब्यूला 100 केलेले आहेत. तर ह्या गोष्टी त्याच्याबद्दल बोलणं म्हणजे चुकीचं आणि एखादा पॉलिटिशियननी ह्या गोष्टी करणं म्हणजे आपल्या देशाचं नाव खराब झालं असं मी म्हणू शकेन. यात पुढे जाऊन जर आपण पाहिलं तर खरं तर आपण नेहमी म्हणतो की प्रत्येक खेळाडूमध्ये एक त्याचं वेगळंपण असतं, पण रोहित शर्माला गांगुली, कपिल देव या आधी असलेल्या कर्णधारांशी सुद्धा त्याचं जे ते साम्य किंवा त्याला कंपॅरिझन करण्यात आलेले. कंपॅरिझन झालं पाहिजे का कुठल्या कर्णधाराचं दुसऱ्या कर्णधारासोबत, आणि जर ते झालंय तर आता मग नेमकं लाड साहेबांची ह्यावर प्रतिक्रिया काय? ऍक्च्युअली चुकीचं आहे, ते कंपॅरिझन करणंच चुकीचं आहे, कारण प्रत्येकाचं शैली वेगळी असते काही करायची. तर गांगुलीनी पण क्रिकेट वाढवलं गांगुलीनं असं मिळत नाही. गांगुली एक चांगला कर्णधार होता. इव्हन कपिलनी वर्ल्ड कप जिंकून दिलेला आहे. गांगुलीनी आपली टीम तयार केली, म्हणजे ज्यावेळेस गांगुली कप्तान त्यानंतर आपण बऱ्याच मॅचेस जिंकलेलो आहे. पण प्रत्येकाची शैली वेगळी आहे करण्याची, तर त्याच्यामुळे कंपॅरिझन करणं चुकीचं आहे. रोहितनी पण चांगली कर्णधार भूषवलेलं आहे त्यांनी आतापर्यंत. तुम्ही तर बघितलं असेल तर आपण बऱ्याच मॅचेस जिंकलो त्याच्या अंडर आणि स्वतःही परफॉर्मन्स त्यांनी केलेला आहे. त्याच्यामुळे कंपॅरिझन हे केलं आहे ते चुकीचं आहे मी असं म्हणेन. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे की हे सगळं झालं त्याच्यानंतर अनेक क्रिकेट रसिक, क्रिकेट चाहते यांचा एक्सपोजवर जो आहे तो वर्षाव सुरू झाला. त्याच्यानंतर राजकारण होऊ लागलं
अनेक राजकारण्यांनी यावर टिप्पणी केली आणि स्वतः काँग्रेसचे जे नेते होते त्यांनी हे म्हटलं की ही पक्षाची भूमिका नाही आणि त्यांना ते ट्विट डिलीट करावं लागलं. पण त्यांनी ट्विट डिलीट करतानाही असं म्हटलं की मी सर्वसामान्यांप्रमाणे ही प्रतिक्रिया दिली होती आणि लोकशाहीत बोलण्याचा अधिकार आहे. कसं बघतात ह्या नंतरच्या एकदम क्लॅरिफिकेशन देणाऱ्या ट्विट कडे? नाही, एकदा सुरुवातीला मी ट्विट केल्यानंतर तुम्ही एक काँग्रेस प्रवक्ता म्हणून तुम्ही ती ट्विट केली होती, त्याच्यामुळे त्याच्यावर जास्त राजकारण निर्माण झालेलं आहे. चुकीचं आहे. तुम्ही लोकशाहीमध्ये तुम्ही स्वतः काही बऱ्याच ठिकाणी असं होते, कारण ज्यावेळेस रोहितचा परफॉर्मन्स होत नव्हता, मला वाटते त्यावेळेस रोहित आणि विराटबद्दल बरेच क्रिटिसिझम झालेलं की तुम्ही आता रोहितचा बंद करून टाका, रोहितला ड्रॉप करा किंवा विराटला ड्रॉप करा, म्हणजे वर्ल्ड कप T20च्या आधी. पण थँक्स टू BCCI त्यांनी रोहित आणि विराटवर खूप विश्वास ठेवला आणि त्या विश्वास त्यांनी दाखवून दिलं की ते दोघे सिनियर क्रिकेटर असल्यामुळे आपण वर्ल्ड कप जिंकलो त्यावेळेस. त्याच्यामुळे तुम्ही करा, म्हणजे असं म्हणत नाही तुम्ही प्रत्येकाला अधिकार आहे बोलायचा असं बोला, पण एखाद्या मोठ्या नेत्यांनी असं कॉमेंट्स करणं म्हणजे फार चुकीचं. बरीच लोक क्रिटिसिझम करतात पण तेवढं हायलाईट होत नाही. पण हे हायलाईट झालं कारण एक नेते आहेत, काँग्रेसचे नेते आहेत आणि त्यांनी हे ह्याच्याबद्दल बोलल्यामुळे आणि त्यात आपलं आता चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आपण सेमीफायनल आणि त्याच्यामुळे प्लेयर्सवर पण त्याचा कदाचित परिणाम होऊ शकतो. पण थँक्स प्लेयर्स त्या गोष्टी बाजूला ठेवून देशासाठी खेळण्याचा प्रयत्न, आणि ते लोक जिंकण्यासाठीच खेळतात. त्यांना असं वाटत नाही की आपण तिकडे गेल्यानंतर आपण हरणार पाहिजे, हे करायला पाहिजे. पण प्लेयर्स पॉझिटिव्ह घेतात या गोष्टी आणि चांगला परफॉर्मन्स करून देशासाठी जिंकून कप घेऊन येतात. धन्यवाद सर आमच्याशी बोलण्यासाठी. पण जाता जाता अगदी एक शेवटचा प्रश्न आहे. तुम्ही जसं म्हटलात की प्लेयर्स हे सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह घेतात, ज्या वेळेस क्रिटिसिझम केले जातात म्हणजे खेळाडूंवर केले जातात किंवा अनेकदा कोचवर केले जातात, त्यावेळेस खेळाडू आणि कोच नेमके हे क्रिटिसिझम कसे घेतात? म्हणजे ही उत्सुकता मलाही आहे आणि अनेक लोकांना ऐकायची असावी. खरं तर क्रिटिसिझम ते होतच राहते, प्रत्येक वेळेस सुरुवातीपासून होतच राहत असते, असं नाहीये की क्रिटिसिझम होत नाहीये. परंतु त्या प्लेयर्सना पॉझिटिव्हलीच घ्यायला पाहिजे ती गोष्ट, कारण प्लेयर्सला एवढं माहीत पाहिजे की मी देशासाठी खेळतोय. जर मी देशासाठी खेळताना जर क्रिटिसिझमकडे मी लक्ष दिलं तर माझा परफॉर्मन्स कधीच होणार नाही. आणि त्याच्याकरता त्यांनी आपलं ते सोडून आपला परफॉर्मन्स करण्याचा प्रयत्न करायचा आणि प्रत्येक वेळेस जिंकण्यासाठी खेळण्यासाठी प्रयत्न करून देशाला जिंकून देऊन कप घेऊन यायचा असा प्रयत्न करावा. धन्यवाद सर आमच्याशी बोलण्यासाठी. तर हे होते रोहित शर्मा, जो भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार आहे, त्याचे कोच त्यांचे. आणि त्या सगळ्या जे शमा मोहम्मद यांनी ट्विट केलेली त्या संदर्भात त्यांनी आपली प्रतिक्रिया देताना म्हटलं की हे सगळं बोलणं जे आहे ते चुकीचं आहे. पण ज्यावेळेस क्रिटिसिझम होतात त्यावेळेस खेळाडू जे ते खेळाडू वृत्तीने ते क्रिटिसिझम पॉझिटिव्ह वेने घेतात आणि प्रत्येक वेळेस संघ जिंकवण्यासाठीच ते खेळत असतात, देशासाठी खेळत असतात. त्यामुळे कालच नुकतीच आपण जे ती न्यूझीलंड विरोधाचा सामना जिंकून सेमीजला गेलेलो, त्यामुळे पुढच्या मॅचेस कशा होतील हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे. त्यासोबतच ह्या सगळ्या ट्विटवरून आता राजकारण सुद्धा रंगू लागलेलं आहे. त्यामुळे ह्या राजकारण्यांचं या सगळ्यांवर मत काय असणार हे सुद्धा पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत कदमसह मी अजय माने, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.